तर बघा मंडळी, आपल्या लक्ष्मी मार्केटमध्ये पण फुलाचं मार्केट आहे, पण खूप महाग भेटत होतं. तर संडेच्या दिवशी फक्त केळीचे पानं आणलं होतं आणि एक दिवस आधी आम्ही हे जे सगळे जे फुलं आहेत आम्ही दादरून आणलं होतं, कारण खूप धोधो पाऊस पडत होता आणि प्रचंड प्रमाणात फुलं जे आहेत महाग भेटत होते. चेंबूरमध्ये म्हणलं की चला जाऊया दादरमध्ये. तर आम्हाला काय जवळच आहे, माझ्या घरच्या एकदम जवळ असल्यामुळे ट्रेन मला काही वाटत नाही. तर आम्ही प्रसाद आणि मी जाऊन आणलो होतो. शमीचे पानं वगैरे सगळं काही घेऊन आलो होतो, दुर्वा वगैरे फुलं जेवढे काही फुलं आहेत, सेवंतीचे थोडे फ्रूट सगळं काही घेऊन आलो होतो. तर बघू शकता खूप पाऊस असल्यामुळे चिखल पण खूप होता दादरमध्ये. फुलाच्या मार्केटमध्ये 100 रुपयाला एक छोटासा हार देत होते आपल्या चेंबूरमध्ये. तर एक दिवसासाठी का होईना आपल्या पप्पासाठी आपण तयारी दादरवरून करूया आणि एक दिवसासाठी आम्ही फुलं आणायला गेलो होतो. नंतर जे आहे परत जरा पाऊस थांबल्यावर परत अजून जाता येईल दादरला म्हणून थोडीशी फुलं आणलं होतं, कारण पावसामध्ये चिकचिक झालं होतं, खूपच फुलं पण ओले झाले होते. आणि सुक्या फुलाची तर कुठं एकाच शॉपमध्ये आम्हाला सुके फुलं दिसले आणि ते पण प्रचंड महाग होते. मग परत जाता येईल म्हणून थोडीशी फुलं वगैरे सगळं आणून सामग्री घेतलं होतं एक दिवस आधी. आणि प्रसाद मी जे केले होते, भात वरण चपाती भाजी अप्रतिम झाला होता. सगळ्याला देऊन मी थोडंफार घरात ठेवून घेतले होते. प्रसाद जे आहे उरावा असंच बोलतात, तर खूप छान असं प्रसाद झाला होता. सगळ्यांनी कौतुक करत होते. थोडेफारच म्हणजे कारण जेवण करायला जर खाली बसले तर फोटो वगैरे काढायला तिकडे अजिबात जागा नव्हता, म्हणून फोटो सुद्धा काढले नाही. जेवण केले आणि असंच निघून गेले होते. तर थोडेफार मी जे आहे लास्टला फोटो काढले होते तेवढेच मी तुमच्याशी शेअर करत आहे मंडळी, कारण मी फोटोशूट किंवा व्हिडिओ काहीच केलं नाही. जागाच नव्हती तर करणार कुठून. चाळीमधल्या छोट्या घरांचं हेच प्रॉब्लेम असतो मंडळी. तर इथं मी नेरो बॉटम आणि बुटकट असे 2 पॅन्ट वेअर केलेले आहे. याच्यावर कुर्ती येलो कलरची घालायची असं ठरवलं होतं. हळदीच्या कलरची किंवा ऑरेंज कलरचा कुर्ता जे आहे वरती घालायचं आणि रिबीन बांधायचं डोक्याला. तर असं थीम ठेवणार होतो, पण काही झालं नाही. आणि तुम्हाला यातली जी पॅन्ट आहे कोणती आवडली आहे ते मला नक्की कळवा, कोणती छान दिसत आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर इथं प्लाझाच्या बाजूला एक जस्ट सिलेक्शन म्हणून प्लाझाच्या बाजूला दादरमध्ये एक शॉप आहे. तिथं लेडीजचे खूप छान ड्रेस, टॉप, जीन्स सगळं काही भेटतं. खूप छान सुंदर असं फॉर्मल आणि वेस्टर्न खूप सुंदर असं कनेक्शन आहे त्यांच्याकडे. ड्रेस आहेत, मी पण पहिल्यांदाच ट्राय केलं होतं, मला पण कोणीतरी सांगितलं होतं. तर अजून थोडी दुसरी शॉपिंग केली होती आणि फिरून एवढं दमला होतो, थकलो होतो, तर थोडंफार नाश्ता वगैरे करून घेतलो दादरमध्येच. आणि हा व्हिडिओ चतुर्थीच्या आधीच शॉपिंग केलेला होता, तोच व्हिडिओ मी तुमच्याशी दुसरा शेअर करत आहे मंडळी तुमच्याशी. तर बघू शकता इथं मी आणि प्रसाद जे आहे एक 4 वाजता आम्ही घरातून निघालो होतो क्राफर्ड मार्केटमध्ये जायला, कारण शॉपिंग जे आहे लाईटिंग फुलं वगैरे घ्यायची होते. तर आम्ही तिकडेच गेलो होतो मार्केटला. तर तिथं जरा छान असं व्हरायटी पण बघायला भेटतात आणि छान काही अजून काही घेऊ शकतो म्हणून गेलो होतो. आता सध्याला जे ट्रेंडमध्ये आहेत तेच मी कानातले बघत होते. हे सगळं मी लोहार गल्लीमध्ये खरेदी करत होते. इथं बघू शकता खूप छान जे आहे मार्केटमध्ये, कपडा मार्केटमध्ये खूप छान असं 250 रुपये हा मीटर कपडा देत होते. प्रचंड प्रमाणात इथं गर्दी होत झाली होती, पण माझं काही ठरलं नव्हतं म्हणून मी काही घेतलं नाही. फक्त मी बघितलं काय आहे काय नाही. घ्यायचं विचार तर होतं, पण बघू पुढच्या वर्षी आणि परत ट्राय करायला करता येईल, कारण आता सध्याला माझ्याकडे भरपूर काही होते कपडे माझ्याकडे. आणि काहीतरी वेगळं असं डोक्यात चालत होतं, फुलं वगैरे लाईटिंग वगैरे करायचं असं चालत होतं डोक्यामध्ये. तर इथं बघू शकता मी जे तुम्हाला दाखवते, इथं खूप असं छान छान फुलं होते ना. काय करावं, काय घ्यावं, काय नाही हेच समजत नव्हतं नेमकं. प्रसाद जे आहे मला म्हणला होता की मम्मी तू बघ, मी बसतो म्हणून. तो बसला होता, खूप दमला होता तो पण फिरून. इथं बघू शकता खूप छान असं झुंबर आहेत आणि प्रत्येक कलरचे मल्टी कलरचे वगैरे असं लाईटिंग आहेत. तर बघू शकता खूप सुंदर